गोऱ्या सोंगटीने माझे कॅमेराचे आखे हे खराब केली, व्हिडिओ खराब केली हे करून माकड झाला. तर हॅलो गाईज, आज मी चाललोय माझा हेअर कट करायला. काच खूप घाण झाले, मी दुसऱ्या काचेत जातो. केस माझे भरपूर वाढलेत आणि मला पहिल्यापासून एवढं मला चीड आहे माझ्या केसांची, काय माहिती एका जागेवर बसत नाही. त्याच्यामुळे आज बोललो की यार आज मस्त टाईम भेटलाय. काल आपली व्हिडिओ रिलीज झाली आहे आणि मस्तपैकी हेअर कट करूया आणि एक छोटीशी फॉरेन ट्रिप काढायची आहे. परत फॉरेन पण नाही बोलणार त्याला, इथं जवळच आहे फुकेट. बाय द वे हा टी शर्ट जो तुम्ही बघताय इन प्रोसेसमध्ये, मी सरप्राईज देईल लवकरच. आम्ही स्वतःचा ब्रँड लॉन्च करतोय आणि यार मी ही गोष्ट कुठेच सांगितली नाही, मी ही गोष्ट डायरेक्ट आत्ता रिव्हील करतोय. सो हा आपला नवीन ब्रँड आहे जो लवकरच लॉन्च होईल तुमच्या सगळ्यांसमोर आणि खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी ही, कारण ज्या मेहनतीने केलं आहे आम्ही सगळ्यांनी. पहिली गोष्ट तर नखं कापून घेतो. नखं एवढी वाढलेत, रात्री नखं कापत नाही बोलतात, मी ऐकलंय. ऍक्च्युली विषय कसा आहे माहिती आहे का, माझा चेहरा आहे ना असा चौडा आहे, थोडा उभा नाहीये. उभा असता ना तर मग मला मोठी केस सूट झाली असती. मला नाही सूट होत केस, मला माहिती आहे मला नाही सूट होत, तर मी नाही वाढवत केस. तर ही वाढवलेली मुद्दाम नाही वाढवली केस. पहिले शाळेमध्ये मुद्दाम वाढवायचो केस, कारण आम्हाला वाटायचं की आम्ही लय सुंदर दिसतोय, पण तशी गोष्टच नव्हती. आता मुद्दाम नाही वाढवायचा, टाइम नाही भेटत केस कापायला, म्हणून वाढली जातात केस. कोण आहे रे भाई? यार गाईचा हा सिग्नल आहे ना, हा लय मोठा सिग्नल आहे. याच्यामध्ये एवढं थांबायला लागतं. यार सही भाई, भाई लोक तुला भेटून माहिती, जेव्हा फर्स्ट टाइम तुला भेटला ना तू एवढा हंबल होता. आता नाही का? आता पण आहे ना दादा, आता पण आहे. आता पण बघ ना, तू मर्सिडीज मध्ये बसलेस आणि तू खाली गेलीस. आज फॅन्स आहे रे. खूप भारी, खूप भारी. सो अचानक जस्ट गाडी थांबवली आणि ही लोक भेटले मला. थँक्यू भाई, खूप बरं वाटलं बोलून. थँक्यू यार, थँक्यू. पार्किंगचा नंबर मी नेहमी विसरतो, पण आता लक्षात ठेवलं R1. जर विसरलो तर ही व्हिडिओ बघेल मी परत, कुठला नंबर आहे आणि चाईक परत. केस बघू शकता माझी एवढी वाढलेत केस. ती ना हवा आली ना ती डायरेक्ट उडतात आणि अशी रजनीकांत होऊन जातो मी पूर्ण. बाई टी शर्ट कसा वाटतोय? हा मी आमच्या कंपनीचा आहे, नवीन क्लोथिंग ब्रँड चालू केलाय आणि फर्स्ट आहे हा. ह्याच्यामध्ये अजून थोडं काम बाकी आहे. हा जस्ट सॅम्पलिंगसाठी आम्ही यूज करतोय. नवीन ब्रँडचा आहे तो, आहे ब्रँड नाव लवकर रिव्हील नाही करणार पण आहे. बाय द वे हा निखिल आहे. तुझा ब्रँड खूप छान आहे आणि कपडे पण खूप आवडले पण आहे. थँक्यू. मला पण दिसते विकत घ्यायला लागेल. हो चालेल ना. सही आहे यार, सही आहे. अरे मला केसांचं ना तेच प्रॉब्लेम आहे, म्हणजे हवा आली ना पूर्ण असं होतो. हां हां ओके. सो फायनली माझी हेअरकट झाली आहे. शेवटी अचानक डिसिजन झाला आणि मी विचार केला जाऊ दे घरी थांबून तरी काय करू, तर मी चाललो. बॅगा बिगा भरल्या. सो फायनली आलोय मी आता फुकेटला. थांबा जरा, टॅक्सी आली वाटतं माझी. पण तुम्ही बघू शकता अक्षरशः वेदर दुबई सारखंच आहे, गरम गरम आहे पूर्ण, एकदम हीट आहे. हे बघा
यांनी मला टमटमवर बसवलं आहे. आता टमटमवर बसून चाललो वरती डायरेक्ट. जायचो खाली. अर्धे आवा समोर बघू शकता समुद्र. हे बाबा लई डेंजर पडेल. मी चालत गेलो असतो त्याच्यापेक्षा. तेव्हा एवढ्यासाठी एवढा पेट्रोल संपवला. Follow me, please. Yeah, thank you. Where you come from? India. India. You are welcome. Yes, thank you. Welcome to your room. Thank you. Okay, come in, please. Yeah, please. Wow. So guys, एक नंबर रूम आहे. मी जशी एक्सपेक्ट केलेली तशीच आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता एवढी सुंदर रूम, एवढी सुंदर. म्हणजे तुम्हाला दाखवतो, सगळं दाखवतो, A to Z दाखवतो. इथं बाल्कनी दिली, डायरेक्ट कनी दिली आणि बाल्कनीच्या मधून डायरेक्ट सी फेसिंग व्ह्यू बघू शकता. इथं डायरेक्ट व्ह्यू आहे, हा जबराट व्ह्यू आहे. आणि याच्यामध्ये बसून पण एन्जॉय करू शकतो, बसून पण बघू शकतो हा व्ह्यू. इथं TV दिले मस्त LCD. हा मिरर तर आहेच. त्याच्यानंतर हे एक आंघोळ करता करता पण हा व्ह्यू मी एन्जॉय करू शकतो रूमचा. सगळे रूम बघितले, फक्त एकच दिवस बाकी होता. तर मी बोललो मर दे, हो दे खर्च, हो दे, लुटू दे पैसे, जाऊ दे पैसे. आता इथं आलोच आहे एवढे पैसे खर्च करून, तर मी झोपत नाही. मी डायरेक्ट उठून पहिले खाली जातो आणि तुम्हाला सगळं A to Z रूमचा मी पूर्ण अख्खा A to Z दाखवतो. रूम आणि हॉटेल पण दाखवतो, बाहेरून कसं आहे काय, सगळं A to Z दाखवतो. आता तुम्ही बघू शकता इथे पूर्ण एक नंबर व्ह्यू आहे. म्हणजे काय बोलू याला, मी सांगूच शकत नाही, एवढा डेंजर व्ह्यू आहे. या व्ह्यूसाठी मी या हॉटेलमध्ये आलो. म्हणजे मला असं वाटतं मी इटलीला आलो आहे. एवढी झोप आले मला, मरणाची झोप आले. पण मी तुमच्यासाठी आलो, कारण मी बोललो दाखवायला लागेल. जसा आलोय तसा त्याच कपड्यांमध्ये दाखवतो, नाही तर मजा नाही. मग फ्रेश बीश गेला, आंघोळ बिंघोळ केली तर मग डायरेक्ट झोपच येईल मला. स्विमिंग पूल एरिया कुठे शोधायला लागेल, त्या बाजूला वाटतंय मला. तिथं जायचा कसा, अख्खा डोंगरावर बांधलाय बघा ना तुम्ही. अख्खाच्या अख्खा डोंगरावर बांधलाय आणि हे बघा, अख्खा डोंगरावर बांधलाय. इथून पण समुद्र दिसतोय, बघू शकता. आता फिरल्याशिवाय काय समजणार नाही. पण इथं टेन्शन नाही, इथं कुत्रे फित्रे असायचं टेन्शन नाही. कुठल्या पण गल्लीत जा, आपल्या इथं कुठं पण घुसा, डायरेक्ट कोण ना कोण गल्लीतले कुत्रे आहेत, शेर आहे, त्यांनी त्यांची जागा झेमटून ठेवले. आपण डायरेक्ट घुसलो की डायरेक्ट येतं चावाला. पण इथं तसलं काय टेन्शन नाही, इथं वेगळा कारभार आहे. इथं इथं आहे स्विमिंग पूल. तुम्ही इथे बघू शकता पूर्ण स्विमिंग पूल एरिया आहे. आणि पण मी विचार करतोय की आता जाऊन पण काय फायदा नाही याच्यात स्विमिंग पूलमध्ये, कारण मी तर परवा जाणारच आहे. परवा मी वॉटर पार्कला जायचा विचार करतोय. फुकेटचे लोक लय धार्मिक आहेत, जागोजागी देव ठेवून दिलेत बघा ना. इथं पण सेम बिल्डिंग आहे, सगळीकडे यांच्या सेम बिल्डिंग आहेत. इथं पार्किंग आहे पूर्ण अशी डायरेक्ट उतरण आहे, एकदम उतरण आहे. पण या सुंदरतेचा मला काय फायदा नाही. याच्यासोबत सुंदर जोडीदार असेल तर काय टेन्शन नाही, पण जर जोडीदारच नाही, एकटा झाला तुम्ही, तर किती पण सुंदरता असू दे, काय घंटा फरक नाही पडत, फिलिंगच नाही येत काय. तुम्हाला वाटत असेल कॅमेरा वाकडा गेला, पण कॅमेरा वाकडा नाही गेला, रस्ता वाकडा आहे. इथून डायरेक्ट बीच, ते बघा.
A to Z त्या बाजूला वगैरे तिथे सगळीकडे बांधले वरती जशी शिमलामध्ये कशी असतात घरं. पण इकडं आल्यावर त्या वाईब्स येतात की यार मी काहीतरी रिच एरियामध्ये आलो आहे, काहीतरी वेगळ्या एरियामध्ये आलो आहे. त्या गोऱ्या सोंगटीने माझे कॅमेराचे आखे हे खराब केली, व्हिडिओ खराब केली व्ह्यू करून. माकड झाला. मी जेवढ्या ठिकाणी गेलो ना प्रत्येक ठिकाणी इंडियन रेस्टॉरंट आहेत, सगळीकडे इंडियन रेस्टॉरंट आहे. इथं पण बघितलं 2-3 इंडियन रेस्टॉरंट होते, आता पण होते. आम्हाला चांगलं वाटलं, मी इथं आलो. ही दाल खिचडी मला पडली जवळपास 300 रुपये. आय मीन 300 बात म्हणजे कॅल्क्युलेट केले तर झाले जवळपास आपले इंडियन करन्सीमध्ये 650 पर्यंत काहीतरी. लय महागात पडलं मला हॉटेल. मला वाटलं 300 बात आहे, त्या 300 बातवर पण त्यांनी 10% त्यांचा GST मारला आणि 60% वॉट मारला, काहीतरी वॅट का काहीतरी. वॅट काय बॅटच घेऊ मारा ना डोक्यात. यायला दाल खिचडीसाठी मी किती पैसे संपवले, 750 का 800 रुपये संपवले मी दाल खिचडीसारख्या गोष्टीसाठी. जेवणानंतर पाणी पण माझ्या नशिबात नव्हता. मी बोललो पाणी मागतो, पाणी मागणारच होतो तेवढ्यामध्ये तिथं तो वॅट बघितला. बोललो जाऊ दे, झाली माझी हाऊस, काय करत नाही पाणी प्यायच्या. घरी पाणी येतो जाऊन पिईल मी. ते बघा तिथं काय चाललंय, बघा काय चाललंय छोट्या पोरींना बाबा. एवढ्या उन्हामध्ये राहून पण कसे एवढे गोऱ्या असू शकतात समजत नाही. गोऱ्या लोकांचा कसा विषय आहे माहिती आहे का तुम्हाला? गोऱ्या लोकांची चामडी गोरी असते ना, त्याच्यामुळे त्यांच्या अंगावर जे अल्ट्राव्हायोलेट रेज पडतात ना, ते डायरेक्ट इथून येऊन असे जातात. आम्हाला 6वीला सामान्य विज्ञानाला होता तो विषय. आणि जे आमच्या कमी गोरी लोक असतात ना, त्यांचे डायरेक्ट अल्ट्राव्हायोलेट घुसतात, असा विषय. तर अशा प्रकारे पुन्हा एकदा आपल्या हॉटेलला आलो आहे. बघा ना काय टेक्निक आहे, त्यांनी झेंडा आणला, आता तो गाड्या थांबवेल, माझ्यासाठी रस्ता बनवेल. बघा फक्त. अरे बाबा धावत गेला. ही लोक सर्व्हिसला एक नंबर आहेत. बघा ना कसली सर्व्हिस आहे. आता तो येईल झेंडा घेऊन. अरे ये मरू दे, तो काही येणार नाही झेंडा घेऊन थांबवायला. आपल्याला जाऊ दे, रस्ता क्रॉस करू दे. आई वेगळाच आहे. या पोरीने रस्ता क्रॉस पण केला. अरे बाबा मी अडकलो. इकडची माती बघा कशी आहे. ही फुलं आपल्या इथं पण येतात नाही का? सेम फुलं आपल्या इथं पण येतात. हे बघा, वेगळे पण असं काय नाही, सिंपल गणित आहे. पृथ्वीसारखी. ही बघा आपल्या इथं केळीची पानं मोठी मोठी असतात, यांची बघा किती छोटी छोटी आहेत. यांच्या लोकांची हाईट पण छोटी आहे आणि यांची जाडा पण छोटी. आपल्याकडे केळीची पानं कसली मोठी मोठी पानं डायरेक्ट. या गाडीतून मला सुरुवातीला आणला शो ऑफ करायला. नवीन होतं तर बॅगा ठेवल्या, गाडी बिडी काही विचारलीच नाही, हे चालत. हे बघ शाप देतो तुझ्या टायरचे, टायरच पंक्चर होतील गाडीचे. मला वाटतं मी चालून बारीक होणार आहे. माझी ताकद सगळी संपली. मी जाताना गोरा होतो, मी येताना काळा झालो. फक्त उन्हामुळे चालत. आता माझ्या शक्ती नाही राहिली. काय ग जाता एकच गोष्ट सांगतो. तुम्ही हा जो टी-शर्ट बघितला असेल, हा आपला नवीन ब्रँड येतोय. त्याचा ब्रँड मी आत्ता रिव्हील नाही करत आहे. Yeah.